नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आपलं चॅनल ज्याचं नाव आहे लक्स फिजिक्स. तर मित्रांनो, आपलं हे जे आजचं लेक्चर आहे, ते आपलं मॅथमॅटिकल मेथड्स ऑफ फिजिक्स और युनिट 2 महाराष्ट्र बोर्डचं जे आहे, त्याचं तिसरं लेक्चर जे आहे ते आपण आज सुरू करत आहोत. ऑलरेडी लेक्चर 1 आणि लेक्चर 2 अवेलेबल आहे आपल्या लक्स फिजिक्स चॅनलवरती. तर तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तिथे लेक्चर 1 मध्ये आपण स्केलर व्हेक्टर आणि टाइप ऑफ व्हेक्टर्सबद्दल आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर लेक्चर 2 मध्ये आपण खूप असे थोडासा किचकट पार्ट आहे. पॅरलेलोग्राम, त्यानंतर पॅरलेलोग्राम नंतर ट्रायंगल लॉ, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम, हे असा ॲडिशन सबट्रॅक्शन या 2-3 गोष्टी आपण शिकलेलो आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. आणि आता आपण चला सुरू करूया तिसरं लेक्चर. तर तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण खूप छान असा पार्ट घेणार आहोत. त्याचं नाव आहे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. तर रिझॉल्युशन म्हणजे काय असतं? रिझॉल्व करतो आपण जो पॉइंट आहे किंवा जो व्हेक्टर दिलेला आहे, त्या व्हेक्टरला आपण काय करणार आहोत? रिझॉल्व करणार आहोत. तर सगळ्यात पहिले व्हेक्टर काय असतं हे माहिती का कोणाला? तर मित्रांनो, व्हेक्टर म्हणजे काय? सॉरी, सम ऑफ टू और मोर सम ऑफ टू और more vectors. Sum of two or more vectors. Simple. To getting a along with the fixed direction. तर व्हेक्टर्सची डेफिनेशन ही आहे. आपण जर एखादा व्हेक्टर जर लिहिणार असू तर तो व्हेक्टर जो असतो ते काय असतं तुमचं? v1i प्लस v2j प्लस v3k. म्हणजे व्हेक्टर v1, v2 आणि v3 या एका स्पेसिफिक डायरेक्शनला आय जे केला रिस्पेक्टिव्ह आहे आणि त्या तीन जे व्हेक्टर्स आहेत त्याचा रिझल्टंट म्हणून व्ही एक व्हेक्टर तुम्हाला भेटत आहे. ठीक आहे. तर बघा v1 v2 काय झाले मग इथे कंपोनंट झाले अलॉंग आय जे के. आय जे के च्या अलॉंगला v1 v2 आणि v3 कंपोनंट ऑफ व्हेक्टर झाले. ठीक आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझॉल्युशन. रिझॉल्युशन काय आहे याचं उत्तर अजून बाकीच आहे. तर रिझॉल्युशन म्हणजे काय असतं माहिती का? स्प्लिटिंग ऑफ गिवन व्हेक्टर. काय म्हणतो आपण त्याला? स्प्लिटिंग ऑफ गिवन व्हेक्टर. तर बघा मित्रांनो, सपोज माझ्याकडे एक व्हेक्टर आहे. आता आपण एक काम करू, एक डायग्राम घेऊया सिंपल. सिंपल डायग्राम म्हणजे तुम्हाला थोडं समजायला जरा इझी जाईल. ठीक आहे. तर बघा मी एक काय करते, डायग्राम काढते. यार काय माहिती का, असतात थोड्या गडबडी. ठीक आहे. तर बघा आता सपोज हे तुमचे एक्स आणि वाय कंपोनंट आहे. एक्स एक्सिस हा झाला तुमचा वाय एक्सिस आणि हा जो आहे तुमचा ओ ए हा काय झाला तुमचा रिझल्टंट वेक्टर किंवा एक वेक्टर आहे तुमचा ओ ए. आणि ए पासूनचा एक पॉइंट जो आहे तो मी परपेंडिक्युलर टाकतीये बी ला आणि एक वाय एक्सिसला परपेंडिक्युलर टाकतीये जो की आहे सी. ठीक आहे. तर बघा हा जो आर वेक्टर आहे या हा आर वेक्टरला तुम्हाला काय करायचं? स्प्लिट. द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ऑफ अ गिवन वेक्टर इनटू इट्स कंपोनंट. Splitting of vectors into its component is called as resolution of. आता हा जो पॉइंट आहे हा इम्पॉर्टंट का आहे? ज्यावेळेस तुम्ही मॅथमॅटिकल फिजिक्स शिकताय किंवा मॅथमॅटिकल फिजिक्सच्या नंतर जॉमेट्रिकल अशा काही ज्या गोष्टी येत असतील, कोणताही सब्जेक्ट असू द्या किंवा कोणताही पॉइंट असू द्या फिजिक्स मधला,
हा रिअल लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. म्हणूनच तो सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. कारण हे जर रिझोल्युशन तुम्ही आता जर शिकले, तर तेच रिझोल्युशन पुढे तुम्हाला फ्युचरमध्ये वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समध्ये यूज होणार. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला रिझोल्युशन जमलं पाहिजे. आता तुमचा जो वेक्टर होता OA, हा OA जो वेक्टर आहे, तो काय तुमचा आर. आर काय तुमचा व्हेक्टर. तो कशापासून कुठून ओरिजिनेट झालेला आहे? ओ पॉइंट पासून. ओ टू ए हा काय त्याचा ओरिजिन पॉइंट आहे आणि हा तुमचा ऍक्च्युअल व्हेक्टर आहे. आता जो ओ बी जो आहे तो काय तुमचा आर एक्स आणि ओ सी काय तुमचा आर वाय. लिहून घ्या तर इथे ओ बी इज इक्वल टू आर एक्स व्हेक्टर अँड ओ सी इज इक्वल टू आर वाय. डू नॉट कन्सिडर माय हँड रायटिंग बिकॉज इट्स थोडीशी गडबड आहे माझ्या हँडरायटिंगमध्ये. तर बघा, तुमचा हा जो व्हेक्टर होता ओ ए, हा तुमचा ऍक्च्युअल व्हेक्टर आहे आणि त्या व्हेक्टरचे कंपोनंट काय झालेत आता इथं आर एक्स आणि आर वाय. तुम्हाला त्या आर एक्स आणि आर वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. ठीक आहे. तर बघा, आपण एक काम करूया, लॉ ऑफ पॅरललोग्राम वापरूया. सपोज आर वाय जर इथं ओ सी तुमचा आर वाय आहे, तर तुमचा ए बी पण काय येणार इथे आर वाय येणार आहे. जर ओ ए ट्रायंगल ओ ए बी ला जर तुम्ही लॉ ऑफ पॅरललोग्राम जर वापरला, तर आर इज इक्वल टू आर एक्स प्लस आर वाय असे व्हेक्टर येणार आहे. आणि जर याला जर आपण व्हेक्टरला जर कंपोनंट वाईज जर लिहिलं, आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप, खूप जास्त टेन्शन घ्यायचं नाही. काय केलं, कंपोनंट घेतले, ते कंपोनंट आता मी लिहिले. रिझल्ट जो आहे तुमचा रिझल्टंट वेक्टर ओ ए, त्याचे मी काय केले कंपोनंट लिहिले आर एक्स आणि आर वाय. त्यांची दोघांची ॲडिशन हा काय त्याचा रिझल्ट आहे. तर ते काय केलं मी एकदा व्हेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतलं. ठीक आहे. आय जे काय तुमचे आय अँड जे युनिट व्हेक्टर्स. ऑलरेडी युनिट व्हेक्टर काय असतं हे शिकवून झालेलं आहे. तुम्ही त्यासाठी लेक्चर नंबर 1 बघू शकता. आणि आर एक्स आणि आर टू काय, आर एक्स आणि आर वाय काय तुमचे कंपोनंट. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता हे सगळं झालं तुमचं का तुमचा व्हेक्टर, त्याच्यानंतर त्याचे कंपोनंट झाले. आता हे जे कंपोनंट आहे तुम्हाला याच्यामध्ये एक्स एक्सिसला तुमचा जो व्हेक्टर आहे किंवा आर एक्स जो आहे त्या आर एक्सची व्हॅल्यू काय आहे आणि आर वाय जो आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, हे जे आपण आर एक्स आणि आर वायची व्हॅल्यू शोधणार आहोत, हे म्हणजे काय तुमचं रिझोल्युशन ऑफ गिवन व्हेक्टर. तर बघा, सोपी गोष्ट आहे. मी परत एकदा फिगर काढते, छोटी काढते थोडी. ठीक आहे. हा तुमचा आर होता, हा आर एक्स आहे, हा आर वाय आहे आणि हा तुमचा अँगल आहे थीटा. ठीक आहे. थीटा इथं इथे मी आर इथं लिहिते. ठीक आहे. आता बघा, ट्रिग्नोमेट्री जर यूज केली तुम्ही, तर बघा तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आर एक्स. आता तुम्ही जर ट्रायंगल जर कन्सिडर जर केला, हा आर एक्स आहे, हा आर वाय आहे, हा आर आहे, हा तुमचा काय हायपोटेनस, ही काय झाली तुमची ऍडजस्टंट साईड आणि ही काय झाली तुमची अपोजिट साईड. तर तुम्हाला जर ऍडजस्टंट साईड जर शोधायची तर तुम्ही काय करणार इथे कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साईड आर एक्स डिवायडेड बाय हायपोटेनस आर. तर यावरून बघा हा आर काय करते आता इकडे मल्टिप्लाय करून देते, आर कॉस थीटा इज इक्वल टू आर एक्स. आर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. सिम्पल. आता तुम्हाला आर वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, अँगलच्या काय अपोजिट आहे, अपोजिट साईड म्हणजे काय साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू आर वाय अपॉन आर. अगेन सेम प्रोसेस, आर साइन थिटा इज इक्वल टू आर वाय. याच्यावरनं काय झालं तुम्हाला व्हेक्टर कंपोनंट माहिती झाले. म्हणजे जर तुम्हाला एखादा व्हेक्टर दिलेला असेल आणि त्या व्हेक्टरची जर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, तुम्ही काय करणार आहे सिम्पल. सपोज तुम्हाला ऍडजस्टंट साईड जी आहे त्या जो दिसतोय त्याची जर ऍडजस्टंट साईड माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी काय करणार तुम्ही, जो रिझल्ट नाही म्हणणार आपण याला,
हायपोटेनस मल्टिप्लाय बाय ॲडजसंट साईड, तो असेल तुमचा थिटाच्या साईडची जी व्हॅल्यू आहे. अपोजिट साईडचा जर तुम्हाला मॅग्नेट्यूड व्हेक्टरचं फाइंड आउट करायचं असेल त्यावेळेस काय करणार, हायपोटेनस मल्टिप्लाय बाय साइन थिटा, हे लक्षात ठेवायचे. आर एक्स आणि आर वाय. आर एक्स म्हणजे काय, आर कॉस थिटा. आर वाय म्हणजे काय, आर साइन थिटा. हे खूप साऱ्या ठिकाणी यूज केलं जातं, तर हे लक्षात ठेवायचे. आता हे जे दोन इक्वेशन आलेले आहेत, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, हे जे दोन इक्वेशन आहेत याला आपण काय करूया, स्क्वेअर आणि ऍड करूया. का, कारण तो जो तुमचा जो रिझल्टंट वेक्टर आर जो आहे त्याची तुम्हाला काय करायची, मॅग्नेट्यूड आणि कोणत्या डायरेक्शनला आहे हे पण फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, आर जो आहे तुमचा, पहिल्यांदा काय करूया, दोघं जे इक्वेशन आहेत ना, दोन्ही इक्वेशनला स्क्वेअरिंग अँड ऍड करूया. स्क्वेअर 1 and 2 इक्वेशन अँड ऍड. आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, आर स्क्वेअर जर कॉमन काढला तुम्ही, ते काय होणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. तर हा जो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, ट्रिग्नोमेट्री यूज करा इथे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतो तुमचा, 1. तर मग आर स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, सिम्पल. आणि आता हे काय झालं तुमचं, आर स्क्वेअरची व्हॅल्यू झाली. मग आरची व्हॅल्यू काय येणार इथे, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, सिम्पल. मॅग्नेट्यूड माहीत झाली. आता तिसरी एक गोष्ट राहिली, काय काय राहिली बरं, डायरेक्शन. मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन. आर मॅग्नेट्यूड फाइंड आउट केली, आता काय करणार आहे आपण, डायरेक्शन फाइंड आउट करूया. डायरेक्शन बघा, तुमच्याकडे टॅन थिटा आहे. टॅन थिटा काय असतं तुमचा, आर वाय अपॉन आर एक्स. अपोजिट साइड आपण ॲडजसंट साइड, सिम्पल. मग थिटाची व्हॅल्यू काय लिहिते, टॅन इनव्हर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स. इतकं सोपं आहे. काय करायचंय, दिलेला एक व्हेक्टर आहे असा, त्याची ही एक साइड आणि ही दुसरी साइड, सॉरी ही दुसरी साइड आहे. ठीक आहे. हा अँगल थिटा झाला, याला आर एक्स म्हणूया, याला आर वाय म्हणूया. अपोजिट साइड याला सेम टू सेम आर वाय म्हणून टाकलं. ठीक आहे. असं म्हटल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायची, आर एक्स आर वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर जर ॲडजसंट साइड जर फाइंड आउट करायची असेल तर काय करणार, ॲडजसंट साइड म्हणजे काय, हायपोटेनस मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. आणि अपोजिट साइड जर फाइंड आउट करणार असेल तर आर आर साइन थिटा. बघा मित्रांनो, थोड्याफार चुका तर होतच असतात, पण चुकांमधून शिकायचं असतं. कधी चूक झाल्यानंतर मान्य करायची नाही, असं करायचं नाही, ॲक्सेप्ट करा. चुका ॲक्सेप्ट करा, पण त्या चुका परत नंतर करू नका. लाईफमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्यामध्ये आपण चुका करतो, पण चुका झाल्यानंतर एक्सेप्ट करून आणि नव्याने काही सुरुवात करणार असाल तर त्यालाच आपण काय म्हणतो, बाजीगर म्हणतो. तर बघा, ठीक आहे, एक मोटिवेशनचा पार्ट झाला तो. आर एक्स आणि आर वाय फाइंड आउट करून घेतला, आणि सिम्पल टॅन थिटा म्हणजे काय आहे तुमचा, आर वाय अपॉन आर एक्स. हे एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या रिझोल्युशनमध्ये. ठीक आहे. आता यासोबत हा जो टॉपिक आहे हा 2 डायमेन्शनचा होता, आणि सपोज जर 3 डायमेन्शनचा जर विचारला, 3 डायमेन्शनला जर असेल तर 3 डायमेन्शनला काय असेल, आर जो आहे तुमचा तो आर एक्स प्लस आर वाय प्लस आर झेड असतील. ठीक आहे. आपण त्याला परत कसं लिहितो, डायरेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये, आर आय आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप प्लस आर झेड के कॅप. आता हे काय, एक्स वाय झेडच्या डायरेक्शनसाठी. आणि याची जर मॅग्नेट्यूड जर बघितली आरची, तर ती काय येईल, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. सिम्पल. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, खूप जास्त डोक्याला ताण घेणार नाही. ठीक आहे. आता आहे ना, आपण एक काम करूया,
एक छोटा प्रॉब्लेम घेऊया. एक प्रॉब्लेम जर घेतला ना तुम्हाला बरोबर समजून जाईल की नेमकं काय विषय आहे. तर बघा एक युनिट वेक्टर आहे, त्याची डायरेक्शन दिलेली त्यांनी. सॉरी, फाइंड द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर. जो दिलेला वेक्टर आहे त्या वेक्टरची युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, दिलेला वेक्टर कोणता आहे त्याला आपण नाव देऊया v इज इक्वल टू 3i प्लस 4j. ठीक आहे, आता मॅग्नेट्यूड फाइंड आउट करून घेऊया आधी. मॅग्नेट्यूड सगळ्यात पहिले पण तुम्हाला एक गोष्ट माहिती का, युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं म्हणजे काय असतं. व्हेक्टर सॉरी, आपण याला एक काम करूया, युनिट वेक्टरला नाव देऊया. युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं त्याला अल्फा नाव देऊया. हां, युनिट वेक्टर म्हणजे काय, व्हेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. ठीक आहे, तर सिंपल आहे. आता व्हेक्टर जर दिलेला आहे त्याची मॅग्निट्यूड फाइंड आउट करावी लागेल, कारण ती डिनॉमिनेटरला लिहायची ना. तर मग बघा, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर व्ही काय फॉर्म्युला, इच कंपोनंटचा स्क्वेअर रूट. इच कंपोनंटचा स्क्वेअर आणि त्याची स्क्वेअर रूट असतो, म्हणजे स्क्वेअर रूट आणि त्याच्यामध्ये इच कंपोनंटचा स्क्वेअरची ॲडिशन. ठीक आहे, तर मी तर काय होईल, 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. तर काय येईल सांगा बरं, 9 प्लस 16 that is square root of 25. Then square root of 25 that is 5. मग मॅग्नेट्यूड काय आली व्हीची 5. सिंपली टाका चला, 3i प्लस 4j डिवायडेड बाय 5. कंपोनंट सेपरेट करून घ्या. 3 डिवायडेड 5 आय कॅप प्लस 4 डिवायडेड बाय 5 जे कॅप. आता हे ना आपल्याला काय समजलं याच्यातून, की जो दिलेला वेक्टर आहे, जर युनिट वेक्टर फाइंड आउट करायला लावला तर काय करायचं, ऑलरेडी वेक्टर दिलेला असणार आहे, तो वेक्टर तर तुमच्या जवळ आहे, फक्त काय करणार, मॅग्नेट्यूड फाइंड आउट करणार आणि तेवढी डिवाइड करून देणार. वेक्टरला वेक्टरची मॅग्नेट्यूड डिवाइड केली की तुमचा युनिट वेक्टर भेटून जातो. सिंपल, समजलं. आता बघा, हा एक प्रॉब्लेम झाला आणि आपल्याकडे अजून एक छोटासा प्रॉब्लेम आहे. बघा प्रॉब्लेम, गिवन वेक्टर a is equal to i2j and b is equal to 2i plus j. What are the magnitudes of two vectors? सिंपल तोच प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे, दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड सेम आहे का. चला, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. एचा काय करणार आहे, पहिला आयचा कंपोनंट काय आहे 1, 1चा स्क्वेअर प्लस जेचा कंपोनंट काय आहे 2चा स्क्वेअर, ते काय येणार आहे 1 प्लस 4 दॅट इज 5. आणि दुसरा मॅग्निट्यूड बी, स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 5. आता बघा मॅग्निट्यूड तर आली सेम, म्हणजे दोन वेक्टर काय आहेत आता इक्वल वेक्टर्स आहेत. सॉरी, इथं स्क्वेअर रूट राहिला आहे. ठीक आहे, आता हे जे दोन वेक्टर्स आहेत ए आणि बी, हे काय इक्वल वेक्टर्स आहेत. पण तुम्ही एक गोष्टीकडे लक्ष दिलं का, आयचा जो कंपोनंट आहे आणि बी ए म्हणजे ह्या दोन्ही, ए मध्ये आयचा कंपोनंट आणि बी मध्ये आयचा कंपोनंट दोन्ही वेगळे, जेचा कंपोनंट इथे आणि इथे वेगळं आहे. त्यामुळे जरीही दोघांची मॅग्निट्यूड एकसारखी असेल तरी त्यांचे करस्पॉन्डिंग कंपोनंट्स हे वेगळे वेगळे आहेत. आणि ह्या केसमध्ये आपण त्या दोन्ही व्हेक्टर्सला इक्वल व्हेक्टर्स म्हणू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. टू व्हेक्टर्स, दोन व्हेक्टरला जेव्हा सेम मॅग्निट्यूड असेल, सेम मॅग्निट्यूड बट डिफरंट कंपोनंट्स असतील तर त्याला काय म्हणणार आपण, नॉट इक्वल व्हेक्टर्स. आणि ह्या एका केसमध्ये जर सपोज दोघांच्या आयचे जर कंपोनंट सेम असते, जेचे कंपोनंट जर सेम असते, तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हटलं असतं, इक्वल व्हेक्टर्स. ठीक आहे मित्रांनो, तर बघा जास्त काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आणि
तुमच्याकडे काही सजेशन असतील किंवा तुम्हाला कोणते टॉपिक अवघड जात आहे, हे जर तुम्ही मला जर सजेशन बॉक्समध्ये जर सांगितलं, कमेंट केलं, तर नक्कीच आपण त्यावरती प्रयत्न करूया आणि तुमचा रिझल्ट चांगला लागला पाहिजे हा माझाच प्रयत्न असेल. तर थँक सो मच आणि आपल्या चॅनल लक्स फिजिक्सला सबस्क्राईब करा. लवकरच आपलं दुसरं जे म्हणजे हा जो दुसरा युनिट आहे, दुसऱ्या युनिटचं नेक्स्ट लेक्चर नंबर 4 मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करते, कारण त्यामध्ये पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे स्केलर प्रोडक्ट, व्हेक्टर प्रोडक्ट. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही स्केलर क्वांटिटीचं म्हणजे किंवा स्केलर आणि व्हेक्टर प्रोडक्ट करतात, तर त्यावेळेस त्या केसमध्ये कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे या खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. थँक सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.